हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर आज आपण आपल्या चॅनलमध्ये बघणार आहोत रोस्टेड नमकीन कॅशनट। तर हे इव्हिनिंग स्नॅक्स आहे जे तुम्ही कधीही खाऊ शकता आणि काजू हे आपल्या हेल्थसाठी खूप आरोग्यदायी असतात, ज्यामध्ये प्रोटीन, मॅग्नेशियम, आयर्न, फॉलेट, व्हिटॅमिन ई असतं आणि हार्ट डिसीजसाठी काजू छान असतात। सो ते आपण खाल्ले पाहिजेत, पण असे प्लेन काजू खायला बऱ्याचदा कंटाळा येतो। सो थोडे ते रोस्ट केले तर त्याची चव खूप वाढते आणि मुलंसुद्धा आवडीने खातात। तर चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा मी कढई गरम करून 1 टीस्पून घी टाकलेलं आहे आणि आता तूप मेल्ट झालं की त्यामध्ये काजू टाकते। काजू टाकताना हे अख्खे काजू शक्यतो निवडायचे, तुकडा काजू वापरू नका। तर आता मीडियम गॅसवरती काजू 3 ते 4 मिनिटांसाठी भाजून घ्यायचे आहे। काजू भाजत असताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की गॅस चालू ठेवून कुठेही इकडे तिकडे जायचे नाही। एकसारखं काजू हलवून घ्यायचा, जेणेकरून काजू सगळ्या साईडून एकसारखा भाजला जाईल। आता काजू खूप लोक रोस्ट करण्यासाठी किंवा क्रिस्पी होण्यासाठी डीप फ्राय करतात, पण काजूमध्ये ऑलरेडी फॅट सोल्युबल विटॅमिन्स असतात आणि फॅट्स पण असतं। सो तुम्ही डीप फ्राय केल्यानंतर त्याचं फॅट कंटेंट खूप वाढतं। सो तुम्ही असं थोड्याशा घीमध्ये रोस्ट करू शकता। आता बघू शकता काजूंचा कलर हा चेंज झालेला आहे, थोडासा गोल्डन कलर येईपर्यंत आपण काजू भाजलेले आहेत आणि आता काजू हे छान क्रिस्पी झालेले दिसतात आहे। तर आता इथं मी काढलेले आहेत काजू एका प्लेटमध्ये आणि खूप छान दिसतात, एकसारखे भाजलेले गेले आहेत। आता या काजूंवरती आपण सेंधे व मीठ टाकणार आहोत। एकदम पिंच टाकायचं आहे, खूप जास्त मीठ वापरू नका। आता याच्यावरती जे आपण सॉल्ट टाकलेलं आहे ते व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं। तुम्ही हवं तर याच्यावर थोडीशी मिरेपूड किंवा चाट मसाला टाकू शकता। आता इथे रोस्टेड सॉल्टेड काजू तयार झालेले आहेत आणि हे तुम्ही मुलांना थोडंसं स्नॅक्स टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता। रोजचे काजू तुम्ही 2 ते 3 काजू खाऊ शकता, फक्त 3 किंवा 4 काजूपेक्षा जास्त खाऊ नका। हे बघू शकता काजू छान रोस्टिंग तयार आहेत। आता हे जे आहेत तर बॉक्सेस, तर हे आम्ही फ्लॅटमध्ये घेतले होते ज्याच्यामध्ये हे रोस्टेड काजू होते आणि ते आम्हाला मुलांना फार आवडले होते। सो मी ते घरी करण्याचा ट्राय केलेला आहे आणि 100% एकदम हुबेहूब तसेच जमलेले आहेत। सो साधी, सोपी आणि 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत किंवा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसोबत। टिल देन बाय।